एजू मराठी या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. इयत्ता 7वी स्कॉलरशिप तसेच इयत्ता 8वी NMMS परीक्षेच्या बुद्धिमत्ता या विषयाची संपूर्ण तयारी करून घेण्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत एक विशेष व्हिडिओ सिरीज. या सिरीजमध्ये बुद्धिमत्ता चाचणीतील सर्व महत्त्वाचे घटक अत्यंत सोप्या आणि रंजक पद्धतीने शिकवले जातील. तुम्ही हे सर्व व्हिडिओ नियमित पाहिल्यास परीक्षेमध्ये बुद्धिमत्ता विषयात 100% गुण निश्चितच मिळवाल अशी आम्हाला अपेक्षा आहे. म्हणूनच ही व्हिडिओ सिरीज आजच आपल्या मित्रमैत्रिणींना आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग सुरू करूया. आज आपण जो घटक शिकणार आहोत तो म्हणजे सांकेतिक भाषा. सांकेतिक भाषा याच्यामधील पहिला भाग आपण आज या ठिकाणी बघणार आहोत. आपण बघू शकता या ठिकाणी सूचना या ठिकाणी दिलेली बघा. 1 ते 15 साठी हे सांकेतिक भाषेवर आधारित हे प्रश्न असणार आहेत. कोड लँग्वेज याला देखील म्हटलं जातं. हा जो प्रकरण आहे हा आपल्याला मंथन परीक्षा असेल किंवा स्कॉलरशिप परीक्षा असेल किंवा NMMS साठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 1 ते 15 हे सांकेतिक भाषेवर आधारित आहेत. प्रत्येक स्तंभ 1 मधील शब्द स्तंभ 2 मधील सांकेतिक भाषेत लिहिलेले आहेत. आता बघू शकता या ठिकाणी 2 स्तंभ आपल्याला या ठिकाणी दिसते बघा आणि एक स्तंभ जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला काही शब्द दिसत आहे आणि त्याच्या संदर्भात काही कोड लँग्वेज मध्ये आपल्याला स्तंभ 2 मध्ये दिलेले आहे. म्हणजे BALE याच्यासाठी कोड काय आहे 2895. बघा आता प्रत्येक मोठ्या अक्षरासाठी काहीतरी अंक दिलेला आहे म्हणजे याच्यासाठी हा अंक दिलेला आहे बघू शकतो आपण. तसेच दुसरं जे शब्द आहे त्याच्यासाठी हे शब्द दिलेले पण हे जे अंक स्तंभ 1 मधील अक्षरांच्या क्रमाने नाहीत. हे अत्यंत या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट आहे. याचा जो क्रम आहे आणि याचा जो क्रम आहे तो क्रम सारखा नाही. म्हणजे B साठी 2 असेलच असं नाही, A साठी 8 असेलच असे नाही, L साठी 9 असेलच असे नाही आणि 5 साठी असं नाही. असूही शकतं नसूही शकतं परंतु यांचा क्रम हा वेगळा असण्याची दाट शक्यता असते. BALE साठी याच्यामधलेच नंबर काही ना काही असणार आहे. B अक्षरासाठी एखादा अंक असणार आहे, A साठी एखादा अंक परंतु तो आपल्याला माहिती नाही. म्हणजेच 2 स्तंभामधील कोणताही एका अक्षराचा संकेत आहे. म्हणजे याच्यातला एक जो अंक आहे तो कोणत्या तरी अक्षराचा असणार आहे. ही सांकेतिक भाषा शोधा व प्रत्येक प्रश्नाखाली दिलेल्या 4 पर्यायापैकी एका पर्यायात ही दिलेली आहेत तो पर्याय ओळखा. हेच तुमचे उत्तर असेल. बघा या ठिकाणी क्रमाने दिलेले नाही मात्र आपण शोधत असताना आपल्याला क्रमाने आहेत म्हणजे उत्तरामध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या क्रमाने आहेत. आता बघा पर्याय आपल्याला बघायचे आहेत या ठिकाणी. आता आपण स्तंभामधील काही आपण प्रश्न बघूया. कोणत्या अक्षरासाठी कोणता अंक आहे हे आता आपल्याला शोधायचे. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचे बघा हे या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनुसार आपण करत असतो. तर आपण पहिले B लिहून घेऊ. आता B लिहिलं तर B साठी कोणता अंक असेल हे आपल्याला बघायचं. आता B कोणत्या कोणत्या शब्दात आहे हे तुम्ही पहिले बघा. बघा आता पहिल्या शब्दात आहे, तिसऱ्या शब्दात आहे आणि ह्या 2 शब्दामध्ये आपल्याला B अक्षर वापरलेले दिसते. मग आता काय चेक करायचं का ह्या 2 जे शब्द आहेत यांच्या संकेतामध्ये असा कोणता कॉमन आकडा आहे ते शोधा. परंतु आता बघा याच्यामध्ये 2 वरती बघा 2 आहे, 8 इथं आहे, 8 वरती पण आहे, 9 इथं पण आहे आणि इथं पण आहे. मात्र म्हणजेच काय 9 किंवा 8 यापैकी आपला जो अंक असणार आहे तो असणार आहे. म्हणजे B साठी एकतर 8 असू शकतो किंवा 9 असू शकतो. मात्र आपल्याला इथं कन्फर्म माहिती होत नाही. दुसरं कुठं 8 आहे का नाही. म्हणजेच काय या ठिकाणी बघा B जो आहे तो 8 आहे का कारण की 9 अजून एका ठिकाणी वापरलेला आहे जिथं B नाहीये त्यामुळे आपल्याला B चं अक्षर सापडलेलं आहे. त्यानंतर बघा A. आता A साठी बघा बरं A कुठे आहे बघा पहिल्या शब्दात आहे, त्यानंतर तिसऱ्या शब्दात आहे, चौथ्या आणि 5व्या शब्दात आहे. बघा 4 ठिकाणी हे शब्द दिसते. पण 4 ठिकाणी कोणता कॉमन अंक आलेला आहे बघा बरं. इथं 2 आहे, इथं 2 नाहीये. म्हणजे 9 आहे का बघू आपण. इथं 9 आहे परंतु इथं 9 आहे पण इथं A नाहीये. या ठिकाणी आपल्याला लक्षात येते बघा त्यामुळे इथं संबंध येत नाही. म्हणजेच आपला 5 आपण आता चेक करूया. तर 5 इथं आहे, तिसऱ्या शब्दात सुद्धा 5 आहे, चौथ्या शब्दात सुद्धा 5 आहे, त्याचप्रमाणे 5व्या शब्दात सुद्धा 5 आहे. म्हणजेच A साठी कोणता अक्षर आलेला आहे कोणता अंक आलेला आहे तो म्हणजे 5 हा अंक आलेला असल्याचं आपल्याला दिसून येतं. आता हे कट करून घ्यायचे, जे अक्षर सापडले ते कट करून घ्यायचे. आता पुढे आपण जाऊया. थोडंसं मोठं वाटू शकतं तुम्हाला परंतु हे समजणं गरजेचं आहे. एकदा प्रॅक्टिस झाली की आपल्याला याचा सराव होऊन जाणार आहे. नंतर बघूया L. आता L बघा कोणत्या याच्यात आहे. L याच्यात आहे, त्यानंतर L आपल्याला पहिल्या आणि शेवटच्या शब्दात आहे बघा.
तर आता बघा दोनच अंक उरलेले, 2 किंवा 9. आता इथं 2 आणि कोणता कॉमन अंक आहे बघा बरं, 2 आहे, इथं 2 आहे, 9 वरतीच खाली नाही. त्यामुळे 2 हे जे अक्षर आहे किंवा 2 हे जे अंक आहे हे आपल्या यल अक्षरासाठी वापरण्यात आलेलं आहे. म्हणजे यल साठी काय आलेलं आहे, 2 हे आलेले आहे. आता ई बघू, आता शेवटचं अक्षर आपण चेक करू, ते आपल्याला लगेच माहिती होऊन गेलेलं आहे, कारण तिथे एकच अंक शिल्लक आहे, बघू शकता. किंवा आपण चेक पण करू शकतो. बघा इथं 9 आहे, इथं 9 आहे, 9 9 9 सगळीकडे आहे. म्हणजे काय, आपल्याला इथं 9 सापडलेलं आहे, बरोबर आहे. आता सगळीकडचे ई आपल्याला मात्र आता या ठिकाणी पहिल्यांदा कट करून घ्यायचे. तर आपण या ठिकाणी ई सगळीकडे आता कट करून घेऊया. आता दुसऱ्या अक्षरात येऊ, आपण दुसऱ्या शब्दामध्ये येऊ, एच. आता एच साठी काय बघा, एकदा आपल्याला सर्व अक्षरांसाठीचे अंक सापडले की पुढचे 5ही प्रश्न 1 मिनिटाच्या आत सोडवले जातील. बघा एच साठी बघा, आता एच साठी बघा, इथं एक आहे, त्यानंतर इथं पण एक आहे, आणि इथं पण एक दिसतोय, आणि इथं पण एक दिसतोय. म्हणजेच काय, एच साठी आपल्याला काय दिसतंय, क्रम आपल्याला सारखा नाही, ऑलरेडी आधीच सांगितलं. त्यामुळे क्रमाशी आपल्याला घेणं देणं नाही, फक्त आपल्याला तो जो अंक आहे तो त्या रिपीट त्या शब्दांमध्ये दिसला पाहिजे. एच साठी आपल्याला 1 दिसतंय. पुढं बघा, त्यानंतर आपण चेक करूया ओ साठी. आपण बघूया आता ओ साठी, इकडं आपण या बाजूला ओ लिहून घेऊया, आणि 2 ठिकाणीच ओ दिसतंय. आणि बघा इथं 3 आणि इथं 3 दोन्हीकडं कॉमन होतंय. म्हणजेच काय, ओ साठी आपल्याला 3 हे अंक आहेत हे आपल्याला लक्षात येतं. तर बघा ओ साठी आपण 3 लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा पी साठी आता चेक करूया, इथे एकच अंक शिल्लक आहे. बघा पी इथं दिलेला आहे. आता बघूया आपण या ठिकाणी, बघा इथं पी आहे आणि एकाच ठिकाणी पी शिल्लक आहे. बघा ते चौथाच एक अंक शिल्लक आहे, तो म्हणजे 4. आता बघा आर शिल्लक आहे, इथं आर एकटाच शिल्लक आहे. बघा मग त्याच्यानंतर म्हणजे बघा सुरुवातीचे 2 शब्दामध्ये आपल्याला जरा वेळ लागला, मात्र जे कॉमन अक्षर आहे ते कट होऊन गेले. त्यामुळे आता अत्यंत पुढचा भाग सोपा जातोय. बघा 6 6 आर आर आर. बघा आता आर साठी 6 6 आपल्याला सापडून गेलेले. त्यानंतर चौथा शब्द बघा पूर्ण कट झालेला आहे. त्यानंतर 5व्या याच्यामध्ये बघा टी हा शब्द, सॉरी टी हे अक्षर शिल्लक आहे. बघा शेवटचा अक्षर आहे आता 7 आणि 7 7 हे जो अंक आहे हा टी अक्षर दर्शवतो. आता आपल्या समोर या ठिकाणी जी सांकेतिक भाषा होती, जी कोड लँग्वेज होती, ती आपण उघडलेली आहे. बघा हे पुन्हा तुम्ही रिवाइज करून पुन्हा बघू शकता की हे कशा पद्धतीने आपण शोधले. हे एकदा सापडलं की 1 ते 15, म्हणजे आता बघा याच्यावर आधारित 1 ते 15 प्रश्न याच्यावर आधारित आहे आणि अत्यंत सोपे. आणि प्रश्नामध्ये दिलेले जे क्रमांक आहे ते मात्र क्रमाने दिलेले. त्याच्यामुळं याच्याकडं प्रश्न वाचण्याकडे बारीक लक्ष आपल्याला द्यायचे. प्रश्न अत्यंत व्यवस्थित वाचायचा आहे, रफ काम हे पण करून घ्यायचं आहे. हे बघा आपल्याकडे हे मिळालेलं आहे कोणत्या याच्यासाठी काय. आता PAPER हे त्यांनी काय सांगितलेलं क्रमाने असणार आहे, त्यामुळे आता याच्याकडे लक्ष द्यायचंय. बघा PAPER सूचना अत्यंत काळजीपूर्वक वाचायचंय. ए साठी काय बघा 5, परत पी साठी आलेलं आहे 4, ई साठी काय आहे 9 आणि आर साठी आहे 6. बघा आता हा अंक कुठं मॅच होईल, 9 6 4 9 6, म्हणजे पर्याय क्रमांक 3 जो आहे तो आपला बरोबर असणार आहे. लक्षात येतंय का, त्यांनी सूचना दिलेली आहे की जो आपला जो पर्याय जो असणार आहे त्याच्यामध्ये ते क्रमाने असणार आहे. हे आपल्याला सूचनेतच दिलेले, मात्र प्रश्नात ते नसणार आहे, आपल्याला ऑलरेडी सांगितलेलं होतं. आता बघा याच्यावर आधारित आता पुढचे 15 प्रश्न आपण सोडवणार आहेत. बघा टी साठी काय, बघा टी साठी आहे 7, त्यानंतर 1 6, त्यानंतर 9 आणि नंतर 9. बघा आता या उत्तर कुठं मॅच होत आहे बघा बरं, 1 6 9 9. हा बरोबर आहे, पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. पुढे जाऊया पर्ल साठी. बघा आता पी साठी बघा RL. बघा पी साठी काय बघा, पी साठी 4, त्यानंतर ई साठी 9, त्यानंतर ए साठी आहे 5, त्यानंतर आर साठी बघा 6, त्यानंतर एल साठी आहे 2. हे बघा 4 2 येस करेक्ट आहे. तर मग आपलं या ठिकाणी उत्तर बघू शकतो आपण 4 9 5 6 2, 4 9 5 6 2, म्हणजे पर्याय क्रमांक 4. बघा पर्याय सुद्धा काही काही सारख्या पद्धतीने दिसतात, तर आपल्याला स्पष्ट सूचना दिलेली की ते क्रमाने असणार आहेत. BTEETH टी साठी बघा आता काय आहे 7, ई साठी काय बघा 2 वेळेस 9 लिहून घ्यायचे, त्यानंतर टी साठी परत 7 लिहिला आणि एच साठी 1 लिहिलेलं आहे. बघा 7 9 9 7 1.
79971 माझ्या मते पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आपल्याला उत्तर म्हणून या ठिकाणी दिसते. बघा अत्यंत सोप्या पद्धतीने सुरुवातीला आपण काय केलं, कोणता अंक कोणत्या अक्षरासाठी हे शोधून घेतलं. BARBER हे जो प्रश्न आहे आता आपण त्याच्या आधारित सोडवतोय. बघा 8 त्यानंतर 5 त्यानंतर R साठी बघा काय अत्यंत सोप्या पद्धतीने आपण बघतोय. R साठी आहे 6. चॅनल सबस्क्राईब करा. त्यानंतर 6 त्यानंतर बघा बी साठी पुन्हा 8 आहे. त्यानंतर ई साठी आहे 9 त्यानंतर आहे R. व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवा. 8 5 6 8 9 6 यस. बघा थोडंसं नीट बघायचंय. बघा इथं 9 6 म्हणजे बघा या ठिकाणी थोडासा बदल केलेला आहे, मात्र उत्तर आपलं पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 6 HEART हे जर काढलं ना तर एकदम सोपं जाते. बघा H साठी बघा 1, E साठी बघा काय 9 त्यानंतर A साठी आहे 5 त्यानंतर R साठी आहे 6 त्यानंतर T साठी आहे 7. बघा तर या ठिकाणी आपलं 1 9 5 6 7 1 9 5 6 7 1 9 5 6 7 7. बघा तर आपला पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी बघा 2 आणि 3 सारखा दिसतो, मात्र पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न आपण बघतोय प्रश्न क्रमांक 7. 7वा जो प्रश्न आहे तो RATE. आता R साठी कोणता अक्षर आहे बघा बरं. इथं R साठी आपला अंक आहे 6, A साठी आहे 5 बघा 5 त्यानंतर T साठी आहे 7 T साठी आहे 7 त्यानंतर E साठी आहे 9. तर बघा 6 5 7 9 6 5 7 9 पर्याय क्रमांक 3. बघा 1 आणि 3 सारखा दिसतोय, मात्र तो एका अंकाची आदली बदली आहे. आता क्रमाने दिलेले आहे, आपल्याला सूचना व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे. हे कसं काढतोय आपण हे तुम्ही मात्र व्हिडिओ रिवाइंड करून बघू शकता की आपण हे जे अंकाची सांकेतिक भाषा आहे ती कशी शोधली. आता पुढे बघायचं आपल्याला प्रश्न क्रमांक 8 BLOTTER. बी साठी बघा 8 त्यानंतर L साठी आहे 2 O साठी बघा काय O साठी बघा आता 8 2 ने सुरू होणार एकच पर्याय दिलेला आहे, त्यामुळे पुढचं काही शोधायची गरज नाही. ही पण तुम्हाला थोडंसं प्रेझन्स ऑफ माइंड या ठिकाणी दाखवावं लागेल. त्यामुळे पर्याय क्रमांक 2. पुढे जाऊया HELPER हेल्पर. आता हेल्पर साठी बघा 1 ने सुरू होणारे 2 पर्याय म्हणजे आपल्याला पुढे सोडवावं लागेल, मात्र 2 अक्षर जरी सोडवलं तरी सापडते. बघा 19 जिथं आलं तिथं थांबून जायचंय. पुढचे पर्याय सापडायची गरज नाही किंवा पुढचे अंक बघायची गरज नाही. थोडंसं जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल तेव्हा तुम्हाला याचा सराव जास्तीत जास्त होताना दिसेल. पुढे बघायचं आपल्याला BOOT. बघा आता बी साठी काय आहे 8 आहे. आता 8 ने सुरू होणार एकच पर्याय या ठिकाणी तुम्ही बघू शकता किंवा आपण सोडून बघू. B8 3 3 बघा एकच पर्याय होता, पण तरी पुढचं पाहायची गरज नव्हती तरी आपण ते शोधलं. अशा पद्धतीने आपण सोडून काढलं. बघा याच्यामध्ये गती येऊ शकते. कमीत कमी 5 प्रश्न किंवा 3 प्रश्न 100% एक सांकेतिक भाषा दिली जाते त्याच्यावर 3 किंवा 5 प्रश्न येतात. बघा प्रश्न क्रमांक 11 H साठी बघा काय 1 त्यानंतर 1 ने सुरू होणार 2 आहे. बघा E आपल्याला काढावं लागेल 1 9 दुसरं पण सारखं आलं. पुढे जायचं A साठी 5 आहे. बघा तिसरा पण सारखा आहे. पुढे बघा T साठी काय T साठी आहे 7 5 7 1 9 5 7 हे फक्त आपला पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे, त्याच्यामुळे आपला पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी बरोबर येतोय. बघा त्यानंतर 12वा प्रश्न TREAT. टी साठी बघा काय 7 आहे. 7 ने सुरू होणार 2 अंक आहे, त्यामुळे 2 पर्याय आहेत. त्यानंतर R साठी बघा 6 त्यानंतर E बघा 7 6 दोन्हीकडे 7 6 आहे. T साठी 9 आहे. 7 6 9 7 6 5 आहे, म्हणजे आपला 7 6 9 ने सुरू होणारा पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी उत्तर आपल्याला दिसतं आहे. प्रश्न क्रमांक 13 आपण या ठिकाणी बघतोय. बघा R साठी काय बघा 6 त्यानंतर 6 ने सुरू होणारे 2 आहे, त्यामुळे आता आपण पुढेच बघू. E साठी 9 आहे बघा RE. त्यानंतर P साठी बघा 4 आहे. त्यानंतर 6 9 4 पुन्हा 9 येत आहे बघा, तो म्हणजे E साठी 9. आणि आता A आपला डिसाइडिंग राहणार आहे, त्याच्यामध्ये बघा A साठी 5 आहे. मग 5 जिथं असेल ते आपलं उत्तर आहे. बघा तर पर्याय क्रमांक 4 हे आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे. तुम्ही बघू शकता अत्यंत सोप्या पद्धतीने आपण हे शिकतोय. प्रश्न क्रमांक 14 बघा HALLO. बघा अत्यंत सोप्या पद्धतीने आपण बघतोय. H साठी बघा 1 त्यानंतर A साठी बघा 5 त्यानंतर L साठी बघा L साठी बघू आपण L साठी 2 2 लिहायचे आपल्याला. बघा 2 वेळा 2 लिहिले आपण. 2 वेळा 2 लिहिले तर आपल्याला उत्तर या ठिकाणी मिळून जाणार आहे. बघा
2 म्हणजे आपला पर्याय क्रमांक आपला काय आहे, पर्याय क्रमांक 1 हा आपला बरोबर असणार आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी बरोबर आहे. बघा ही सांकेतिक भाषा आपण हे अंक कसे शोधले याच्यासाठी व्हिडिओच्या सुरुवातीपासून हा व्हिडिओ अवश्य बघा आणि शेवट तुम्हाला सगळे प्रश्न कसे सोडवले हे समजेल. पुढचा प्रश्न आहे ऑपरेटर. बघा ओ साठी 3, बघा तीन ठिकाणी 3 म्हणजे आपल्याला पुढे पण सोडवावं लागणार आहे. पी साठी चेक करा, पी साठी आहे 4, 3 4 बघा 2 ठिकाणी तो पर्याय कॅन्सल झालाय बघा आपला. 3 9 त्यानंतर पुढचा अंक 3 4 9 म्हणजे आपल्याला इथंच सापडून जाते. पुढचं अक्षर आहे ते आपल्याला शोधायची गरज नाही. अशा प्रकारे आपण सोप्या पद्धतीने जे आहे ते आपण एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने या ठिकाणी शोधून काढलेले आहे आणि याच्याच आधारित आपल्याला सांकेतिक भाषेचा अजून एक व्हिडिओ बघायचा आहे जो की आपल्याला पुढच्या भागात बघायचा आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ गरजूंपर्यंत अवश्य जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांना ह्या प्रकरणामध्ये कोणतेही मार्क मायनस होणार नाही. धन्यवाद.